तर आज आपण रावस फिश फ्राय आपण बनवत आहोत। तर त्यासाठी रावसचे तुकडे घेतलेत। छान असा मोठा रावस होता आणि ते धुवून स्वच्छ करून घेतलं आणि एक साईडला आपण घरगुती मसाला, हळद, मीठ आणि कोकम आगळ घेतलेलं आहे। छान आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे एक एक पीसला आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित एक एक पीसला आपल्याला लावायचं आहे आणि लावल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। म्हणजे मसाला आणि आगळ मच्छीमध्ये मुरतं आणि त्यामुळे मच्छीला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही पण असं मच्छीला आगळ आणि मसाला लावून 10 ते 15 मिनिटं ठेवून मच्छी फ्राय करा, खूप छान टेस्ट येते। 10 ते 15 मिनिटं आपण वेस्ट करायला ठेवलं आहे। त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये रवा घेतला 1 चमचा आणि 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। रवा हा मी बारीक रवा घेतलेला आहे। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यातही तुम्ही मसाला, मीठ, हळद घालू शकता। मी घातलेला नाही कारण की ऑलरेडी मी ह्याच्यातच जास्त घातलेला आहे। आता एक एक पीस घेऊन आपल्याला छान असं रवा आणि तांदळाच्या पिठात छान घोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलात असं फ्राय करायला सोडायचं आहे। मच्छी तव्यात टाकताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवा, त्यामुळे मच्छी छान अशी आपली फ्राय होते आणि पूर्ण जेवढे आपल्याला घालायचे ते घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि त्यानंतर एक साईड आपली छान होऊ द्या, त्यानंतर परतून घ्या। नंतर आपण जेवढी मच्छी फ्राय करायची असेल तेवढी आपण मीडियम फ्लेमवरच करायची आहे। तर तुम्ही बघू शकता एक साईड खूप छान झालेली आहे, दोन्ही बाजू आपल्या छान फ्राय झालेल्या आहेत। आता हे आपण दुसरा सेट करणार आहोत। त्यासाठी आता एक एक करून आपण जेवढे तेलात राहतील तेवढे आपल्याला मच्छी घालायची आहे। तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सर्व मच्छी घालून घेतलेली आणि छान अशी फ्राय झालेली आहे।